हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉग चॅनलमध्ये। तर आता मी इथे जे कॉटनचं मला ड्रेस शिवायला आलं होतं त्याला प्रेस करून घेत होते। हे बांधणी कापड आहे त्यामुळे प्रेस करायला थोडं अवघड जात होतं। प्रेस करून घेतलं आणि मग आले किचनमध्ये। म्हटलं आधी स्वयंपाक करून घ्यावं आणि मग ड्रेसचं कटिंग आणि शिलाई करावं। तर इथे मी एका बाजूला एका बर्नरवरती भात शिजत ठेवला, दुसऱ्या बाजूला शेंगा या पद्धतीने शेवग्याच्या शेंगा परतून घेतल्या। त्यामध्ये थोडंसं तेल मीठ घालून परतून घेतलं आणि वाफवून घेतल्या की भाजीला चव टेस्ट छान येते, म्हणजे शेंगांना व्यवस्थित चव येते, पानचट लागत नाही। तर आता पहा, भात मी कुकरला न लावता या पद्धतीने पातेल्यामध्ये शिजवून घेते। पाणी जे स्टार्च असतं ते काढून घेते, म्हणजे तो भात हेल्दी होतो खायला। तर आता मी तर शेंगा वाफवत ठेवल्यात आणि भातही एका बाजूला होत आहे। आता या स्टेजला आलं की मी भातातलं पाणी काढून घेते आणि मग त्यामध्ये दुसरं कोमट पाणी ओतून मग मीठ टाकून मग शिजवून घेते। आता तोपर्यंत मी इकडे शेंगा शिजवून घेतल्या शेवग्याच्या मसाल्याची तयारी करेपर्यंत। आता शेवग्याच्या शेंगांची जी मी रस्सा भाजी बनवणार आहे त्यासाठी मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला, एक टोमॅटो घेतला आणि तो या पद्धतीने परतून घेतला आहे तेलामध्ये, तव्यावरती भाजून घेतलं व्यवस्थित। आता त्यानंतर इथं घेतले आहेत मी शेंगदाणे, तेही व्यवस्थित भाजून घेतलेत। त्यासोबतच थोडंसं आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर या पद्धतीने टाकून मी पूर्ण वाटण बनवून घेतलं। त्यानंतर इथे घेतलं आहे आपल्याला हवं तेवढं तेल, त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्यायची, कढीपत्ता असेल तर तोही टाकायचा, हिंग असेल तर रस्सा भाजीला हिंग अवश्य टाकत जा, त्याने भाजीला टेस्टही छान येते आणि शिवाय पोट व्यवस्थित म्हणजे अन्न जे आहे ते पचायलाही मदत होते। त्यामुळे जिरं मोहरी आणि हिंगाची फोडणी माझी रेग्युलर असतेच। व्यवस्थित तेल तापल्यानंतर अगोदर मोहरी टाकून घेतली, त्यानंतर जिरं टाकून घेतलं आणि त्यानंतर आपले रेग्युलर जे मसाले असतात, कढीपत्ता, हिंग आणि लाल तिखट, हळद, कांदा, लसूण असे या पद्धतीने सगळे मसाले व्यवस्थित तेलामध्ये टाकून घेतले, व्यवस्थित परतून घेतले। थोडासा गरम मसाला टाकला आणि या पद्धतीने पहा, हे मसाले परतून घेतल्यानंतर शिजवून घेतलेल्या शेंगा ज्या आहेत ते मी मसाल्यामध्ये टाकून घेतल्या आहेत। त्यानंतर आता आपण जी पेस्ट बनवून घेतलेली होती, बाकीचे कांदा, खोबरं, टोमॅटो, लसूण, आलं आणि कोथिंबीरची जी पेस्ट व्यवस्थित भाजून बनवून घेतलेली होती, ती पेस्ट मी इथे भाजीमध्ये टाकून घेत आहे। तर या पद्धतीने आता मी भाजीमध्ये टाकून घेते। या पद्धतीने अगदी तुम्ही झटकीपट अशी रस्सा भाजी बनवू शकता आणि ही भाजी खायलाही तितकीच टेस्टी लागते। बाजरीची भाकरी असेल तर तुम्ही अगदी थोडीशी पातळ बनवू शकता आणि जर आपण पोळी चपातीसोबत खात असेल तर तुम्ही थोडीशी लपतप भाजी बनवू शकता। अगदी छान भाजी लागते ही आणि भातासोबतही अगदी चविष्ट लागते। आता भाजीत एवढं पाणी घालून झाल्यानंतर वरून मी कोथिंबीर घेतली होती टाकून। त्यानंतर आता एका बाजूला मी दूध तापवत ठेवणार होते, कारण दूध तापवून नंतर मग थंड झालं की फ्रीजमध्ये ठेवायला बरं पडतं। तर आता चवीनुसार मी भाजीमध्ये इथं मी मीठ घालून घेतलंय। तर भाजी बनवून तयार झाली होती, भातही बनवून झालेला होता आणि आता माझ्याकडे थोडासा वेळ होता। स्वयंपाक म्हणजे भाकरी मी आधीच बनवून घेतल्या होत्या आणि आता इथं भाजीची शिजायला टाकून दिली। त्यानंतर थोडासा वेळ माझ्याकडे शिल्लक होता भाजी शिजेपर्यंत, तोपर्यंत म्हटलं जे कटिंग करून ठेवलं होतं मगाशी त्याचं शिलाई करून घ्यावं, म्हणजे स्वयंपाक करत करत सुद्धा माझं तिकडं काम चालूच असतं। तर या पद्धतीने भाजी दिसते। तर चला आता आपण जे कटिंग केलेलं आहे ते थोडंसं शिलाई करून घेऊया। तर आता भाजी मंद गॅसवर ठेवून मी आले होते इकडं मशीनवरती। तर जे मी मगाशी जे कपड्याला इस्त्री केली, पॅन्टचं कापड आणि ड्रेसचं कापड, त्याचं मी सलवारचा भाग कट करून घेतला होता आणि आता इथे मी सलवार शिवायला सुरुवात केली होती। थोडासा पार्ट शिवून झालेला होता दुपारीच हा, आणि बाकीचा जो पार्ट होता तो म्हटलं इथे जोडून घ्यावं। तर या पद्धतीने सगळी कामं सोबतच चालू असतात। तर आता सलवार शिवताना जर तुम्हाला पाहायचं असेल, म्हणजे डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहायचा असेल सलवारची कटिंग किंवा शिलाई करण्याची योग्य पद्धत, तर माझी तुम्हाला पद्धत पाहायची असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा। सलवार कटिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करीन, म्हणजे या चॅनलवरती नाही, आपला जो दुसरा चॅनल आहे संगीता क्रिएशन्स 1419, त्या चॅनलवरती मी शेअर करील। आणि ऑलरेडी पहिलेसुद्धा मी व्हिडिओ त्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत कटिंग आणि स्टिचिंगचे। सिंपल सलवार असू द्यात किंवा
नॉड लावलेली असू द्यात किंवा मग इलॅस्टिक कशी लावायची, नॉडची कशी बनवायची, किंवा मग पटियाला, सेमी पटियाला किंवा सिंपल सलवार किंवा पूर्ण ड्रेसचं कटिंग, ब्लाऊज डिझाईन्स, स्लीव्ज डिझाईन्स सर्व त्या चॅनलवरती अपलोड केलेलं असतं. हा चॅनल वेगळा बनवायचं कारण हेच का प्रत्येक चॅनलला क्रायटेरिया ठरवून दिलेले असतात. म्हणजे या चॅनलवरती मी शिलाई दाखवू शकत नाही आणि त्या चॅनलवरती ब्लॉगिंग दाखवू शकत नाही, कारण ब्लॉगिंगचे चॅनल वेगळे आणि शिलाईचे वेगळे असतात, नाहीतर कॉपीराईट येतं किंवा स्ट्राईक येतं. त्यामुळे मी आपलं डेली रुटीनसाठी हा चॅनल चालू केलेला आहे. तर पहा, आता मी ते शिलाईचं काम करून घेते आणि भेटते तुम्हाला. तर पहा मैत्रिणींनो, आता माझी सलवार पूर्ण शिवून होतच आलेली होती. ही क्लिप थोडीशी तुमच्यासोबत शेअर करावी म्हटलं, कारण शिलाई काम पण म्हणतो एवढं सोपं नसतं, त्यामध्येही खूप कष्ट असतं. अगदी बारीक हात, डोळे, मान, पाठ, कंबर एक होऊन जाते आणि अगदी बारीक लक्ष देऊनच काम करावं लागतं. तर चला, हा आपल्या कामाचा भागच होता. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तुम्ही ब्लॉग तर बघता पण कमेंट करत नाहीत, लाईक करत नाहीत. तर कमेंटवरती किंवा लाईकवरतीच यूट्यूब खरं तर चालू असतं. तुम्ही जर कमेंट केल्या, लाईक केल्या तरच आपले व्हिडिओ पुढे शेअर केले जातात. म्हणून व्हिडिओ पाहिल्यानंतर कमीत कमी एक लाईक तरी नक्की करत जा आणि कमेंट करायलाही विसरू नका. तर पहा, आता मी इथं सलवारला हे जे आहे खाली बॉटम लावून घेत होते. त्यानंतर आता सलवारचं स्टिचिंग पूर्ण करून घेणार आणि मग रात्रीचं जेवण वगैरे. तर हा भाग मी जो आहे तो जेवण केल्यानंतर केलेला आहे, हे मी विसरले होते, कारण जेवण वगैरे करून घेतलं, भांडी करून घेतली आणि मग हा बॉटमचा जो पार्ट होता सलवारचा तो म्हटलं बनवून घ्यावं. आता इथं मी हे पट्टा लावत आहे, म्हणजे खाली जो बॉटम पट्टी असते ती. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, आवडतात की नाही ते कमेंट करून सांगा. जर आवडत असतील तर लाईक करा आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले जे पहिले व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. त्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी, कमेंटसाठीही मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.